सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर भरपूर म्हणजे एकदम बरेच दिवसांचा गॅप झालेला आपल्या शॉर्ट व्हिडिओज आणि लाँग व्हिडिओजमध्ये सुद्धा. तर आफ्टर अ लाँग टाईम मी आज हा लाँग व्हिडिओ शूट करते. तर जास्त कुठली फॅन्सी रेसिपी अशी नाही, बट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दाल पालकची रेसिपी. ही माझी पर्सनल रेसिपी आहे, म्हणजे आम्ही ही घरात मोस्ट प्रोबेबली बनवतो बिकॉज नेहमी तीच डाळ आणि तेच आमटी वगैरे खाऊन बोर होतो. सो काही ना काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट मी करत असते. सो आय थॉट ऑफ शेअरिंग दिस विथ यू गाईज. तर व्हिडिओ नक्की पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचे फीडबॅक्स नक्की द्या. सो लेट्स स्टार्ट विथ आवर रेसिपी. तर पहिलं तर इथे मी मिक्स डाळ घेतलेली आहे. मिक्स डाळ इन द सेन्स यात सगळ्याच प्रकारच्या डाळी मी मिक्स करून घेतल्यात. आणि तुम्ही जर नुसतं तुम्हाला मूग डाळ प्रेफर करत असाल किंवा चणा डाळ आणि तूर डाळ मिक्स करून ते सुद्धा चालेल, टोटली अप टू यू. तर इथे मी 1.5 वाटी इतकी डाळ घेतलेली आहे. त्याला छान 1-2 वेळा मी धुवून घेतलं आहे आणि इथे मी जी वाटी दाखवली ह्या मेजरमेंटच्या हिशोबाने मी डाळ घेतली आहे. आणि 1.5 वाटी डाळसाठी मी त्याच वाटीने 3 ते 4 वाटी इतकं पाणी यात घालणार आहे. आता पाणी थोडं एक्स्ट्रा ठेवते बिकॉज डाळ लवकर आणि छान शिजून होते, पाणी कमी होत नाही त्यात. यामध्ये ॲटलिस्ट 1/2 to 1 टीस्पून इतकं टर्मरिक पावडर ॲड करायची आहे. आणि जास्त काही यात ॲड करणार नाही आहोत, जस्ट हाफ टमेटो जो की आपल्याला रफली चॉप करून टाकायचा आहे. याचे बारीक पीसेस करून घालू नकात. तुम्हाला जर टमेटोसुद्धा स्किप करायचा असेल तर यू कॅन, हे टोटली ऑप्शनल आहे. तर काय होतं, जर तुम्ही नुसती मूग डाळ ची बनवणार असाल डाळ पालक, तर तुम्ही 3 शिट्या भरपूर झाल्या. बट इथे मी मिक्स डाळ घेतलेली आहे, सो ह्याच्या मी ॲटलिस्ट 4 ते 5 शिट्या तरी करून घेणार आहे. बिकॉज डाळ अजिबात कच्ची राहू द्यायची नाही आहे, ही छान शिजवून घ्यायची आहे. सो साईड बाय साईड इथे मी डाळ शिजत होती तोपर्यंत मी इथे फोडणीची तयारी करायला घेतली होती. सो सर्वात पहिलं मी इथे कढईमध्ये 1 ते 2 मोठे चमचे इतकं तेल ॲड करून घेणार आहे. आता हे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं, म्हणजे थोडं तेल तापलं की मग आपण यामध्ये ॲड करणार आहोत 1 ते 1.5 टीस्पून इतकं जिरं आणि 1 तेजपत्ता, ज्याला तमालपत्र म्हणतात मराठीमध्ये. सो आपल्याला फक्त ह्याच गोष्टी आधी ॲड करायच्या आहेत आणि त्या छान तडतडून घ्यायच्या आहेत. जिरं आणि ते छान तडतडायला लागल्यावर ह्यामध्ये 2 ते 3 मिरच्या चिरून घालायच्या आहेत. तुम्ही मिरच्या तुमच्या स्पाइस टॉलरन्सच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. अँड देन यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 ते 1.5 अनियन बारीक चिरून घेतला आहे मी. आता ह्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. सो इथे मी आपलं जे छान पालक धुवून चिरून घेतलं होतं ते मी यात ॲड करते. इथे अप्रॉक्स मी 1 जुडी इतकं पालक यूज केलेलं आहे. आणि पालक ॲड करून झाल्यावर जस्ट अ स्मॉल टिप, किंचित असं म्हणजे पिंच ऑफ सॉल्ट ॲड करायचं आहे याच्यामध्ये, ज्याने काय होईल की पालक लवकर गळून शिजून तयार होईल. सो मी यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घेतलं होतं. आणि जसं आपलं पालक थोडं शिजायला सुरू होईल तसं यात आपल्याला 1 अर्धा चमचा इतकं होममेड मसाला आपला किंवा कुठलाही घरातला तुमचा मसाला किंवा रेड चिली पावडर ॲड करून घ्यायची आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला इफ नसेल ॲड करायचं तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आणि छान इथे ते मसाला आणि पालक मिक्स करून परतवून घ्यायचं आहे. ह्याच्यानंतर ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपण जी आपली डाळ शिजवून घेतलेली ती. सो इथे मी डाळ दाणेदारच ठेवली आहे. काही लोक म्हणजे पूर्ण असं घोटून घेतात. सो वी मोस्टली प्रेफर दाणेवाली डाळ. सो मी इथे डाळ जास्त घोटली नव्हती, थोडं दाणे असे ठेवले होते त्यामध्ये. अँड डाळ ॲड करून झाल्यावर आपली जी पहिली फोडणी आहे ती आणि डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे. ऑल्सो ह्यामध्ये तुम्ही तुमची डाळीची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. आणि मोस्ट प्रेफरेबली जेव्हा तुम्ही ह्यात पाणी ॲड कराल तेव्हा पाणी मेक शुअर की ते गरम पाणी तुम्ही ॲड करताय, बिकॉज गरम पाणी ॲड केल्याने डाळ लवकरसुद्धा शिजून तयार होते. अँड त्याचं जे आतमधलं टेम्परेचर असतं ते सुद्धा बॅलन्स राहतं. सो इथे मी क्लिप ॲड केली नव्हती, बट पाणी मी ऑलरेडी गरम करून घेतलं होतं ते मी इथे ॲड करून घेतलेलं. अँड यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ. ऑल्सो मीठ ॲड करून झाल्यावर याला एक छान 2 ते 3 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. जशी याला उकळी यायला सुरुवात होईल तसं आपण
याच्यात जे आपलं सेकंड तडका ॲड करणार आहोत त्याची प्रिपरेशन करायला सुरुवात करायची आहे. सो इथे मी सेकंड तडकासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घेते. ऑल्सो जर तुम्हाला हे तेल एक्सेस वाटत असेल, एक्स्ट्रा वाटत असेल, तर तुम्ही तेल कमीसुद्धा घेतलं तर व्हेरी वेल अँड गुड. सो तुम्ही तेलची क्वांटिटी थोडी कमी करा, म्हणजे ते तुमच्या डाएट रेसिपीमध्ये सुद्धा ॲड करता येईल तुम्हाला. ऑल्सो इथे मी तेल थोडं तापल्यानंतर ह्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतकं मोहरी घातलेली आहे. 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या सोलून बारीक चिरून घेतल्या होत्या. थोडासा कढीपत्ता आणि अर्धा चमचा इतकं, अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा एकदम कमी, किंचित इतकं मी हिंग घातलेलं. याने तडक्याला टेस्ट छान येते. सो हे ॲड करून झाल्यानंतर आपल्याला जी आपली लसूण आहे ती छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण पिंच ऑफ होममेड मसाला ॲड करणार आहोत. आणि तडका तयार झाला की आपल्याला आपल्या डाळमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. ऑल्सो तडका ॲड करून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला 5 मिनटं तरी डाळीला छान उकळी काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली जी डाळ पालक आहे ती फायनली इथे रेडी आहे. ऑल्सो ह्यात मी चिंचसुद्धा ॲड करणार आहे, जे की टोटली ऑप्शनल आहे. आम्ही थोडा आंबट गोड चव प्रेफर करतो, सो मी इथे चिंच ॲड केलं आहे. तुम्ही स्किप करू शकता. अँड ट्रस्ट मी, ही एवढी छान टर्नआउट होते. आणि तुम्ही जर तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये आहात तर हे तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा नक्की ॲड करा. आणि इफ तुम्हाला तेल थोडं एक्सेस वाटत असेल तर इफ तुम्ही वेट लूज करत आहात तर तेल थोडं कमी घालून जरी बनवली तरी ती छान बनते. सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा अँड डू लेट मी नो हाव इट टर्न्स आउट. सो आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. तर तुमचे कमेंट सेक्शन्समध्ये मला फीडबॅक नक्की द्या आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल्सो मी आता सध्या रेसिपीजमध्ये माझं जरा शॉर्टेज सुरू आहे. सो आय वुड लव्ह इफ तुम्ही मला तुमच्या साईडने काही डिशेस रेकमेंड कराल. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी कोणत्या डिशेस तुमच्यासाठी बनवून तुमच्यासोबत शेअर कराव्या, किंवा तुम्ही मला काही असे वियर्ड डिशेस ट्राय करावे असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी नक्की तसं सुद्धा ट्राय करेन. कारण सध्या भरपूर व्हिडिओज तर बनवायचे आहेत, बट रेसिपीजमध्ये खूप शॉर्टेज होतं आहे. तर तुम्ही नक्की सजेस्ट करा आणि नक्की कमेंट सेक्शन्समध्ये रिप्लाय करा. ऑल्सो माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड बेल आयकन नक्की हिट करा. दॅट्स इट. बाय बाय.